यानंतर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता आपल्यासोबत आहेत माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन पाटील सर. मी जय महाराष्ट्र न्यूजच्या संपादक वृषाली कदम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया हर्षवर्धन सरांचं चॅनलच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आजच्या या कॉन्क्लेव्हमध्ये स्वागत करावं. दोघांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती म्हणून सुद्धा हर्षवर्धन सर काम करतायत. त्याचबरोबर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. आजच्या या कॉन्क्लेव्हच्या निमित्तानं मला खात्री आहे की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल. नव्या दिशा मिळण्याकरता म्हणून हर्षवर्धन सरांची ही मुलाखत आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणानं लाभदायक ठरेल, प्रेरणादायी असेल. मी जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपण दोघांचंही स्वागत करतो आणि मी सूत्र संपादक वृषाली कदम यांच्याकडे सोपवतो. त्यांनी या मुलाखतीला सुरुवात करावी. धन्यवाद. खरं तर हर्षवर्धन पाटील यांना मी अनेक वर्ष खरं तर ओळखते. एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे असं म्हणण्यास अजिबात वावगं ठरणार नाही असं म्हटलं तर. कारण मला असं वाटतं की इतकी वर्ष मी त्यांना पाहतेय नेता म्हणून, संसदीय कामकाज मंत्री म्हणून, सहकार मंत्री म्हणून अनेक विषय अतिशय कमी वेळात मुत्सद्दीपणे मोजक्या शब्दात मांडणं ही एक कला आहे. कारण मला असं वाटतं नेते बऱ्याचदा आपण अनेक पाहतो की एकदा माईक हातात आला की मग ते बोलत जातात. असं नाही आहे. त्यांना कळतं की किती शोषलं जात आहे, काय लोकांना आवडतंय आणि हाच मला असं वाटतं त्यांचा USP आहे. आज अनेक विषय आहेत. खरं तर आपलं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी बहुमोलाचं आहे. राजकारण या विषयावर देखील मी थोडेसे प्रश्न विचारणारच आहे, पण अर्थात आपलं कॉन्क्लेव्ह शिक्षणाचं आहे आणि नव्या दिशा या खास सत्रामध्ये मी खूप खूप स्वागत करते हर्षवर्धनजी आपलं. मला असं वाटतं की ग्रामीण विकास, सहकार, कृषी, रोजगार, शिक्षण, सामाजिक परिवर्तन या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण आपला ठसा हा उमटवलेला आहे. आणि खास करून आमदारानं विधानसभेमध्ये कसं वागावं ह्याचा देखील आपण एक मापदंड जो आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये अलिखित का होईना पण तो आजही पाळला जातो किंवा कायम तो संबोधला जातो की कशा पद्धतीनं तुम्ही तेही कार्यरत घेत होतात. खरं अनेक विषय आहेत हर्षवर्धनजी यांना विचारण्यासारखे. आपण विद्यार्थी ह्या अनुषंगानं मी आता प्रश्नांची सुरुवात खरी तर करते. मला एक सांगा की आत्ता आपल्या स्टेजवर काही वेळापूर्वी चंद्रकांत दादा पाटील आलेले आणि पहिलाच त्यांना कल्पना आहे तुम्ही येणार, तर त्यामुळे तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांनी एक टोला देखील एक तुम्हाला दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शैक्षणिक संस्था ज्या आहेत ना त्या थोड्याशा कमी त्यांनी अर्थार्जन केलं तरी चालतं, किंबहुना त्यांनी कमीच अर्थार्जन करावं आणि माणसं घडवावीत. मोठमोठे कारखानदार किंवा ह्या उद्योगपती जे आहेत त्यांनी यात फार न आलेलं चांगलं. तर नेमकं कसं बघता त्यांच्या या उत्तराकडे, आणि मग मी आपल्या पुढच्या प्रश्नांना सुरुवात करते. प्रथमतः मी जय महाराष्ट्राला मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो, शुभेच्छा देतो की आज आपल्या समाजामध्ये काळाची गरज आहे की शिक्षण क्षेत्रावरती प्रदीर्घकाळ चर्चा होण्याची आवश्यकता आहे. आणि ते आपण आज पुण्यासारख्या शिक्षणाच्या नगरीमध्ये आपण हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी आपला आणि आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आपल्या राज्याचे मंत्री, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा हे आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. आता ते काय बोलले मला माहीत नाही, पण तुम्ही सांगितलं म्हणून आता मला लक्षात आलं की महाराष्ट्रामधली जर स्थिती आपण पाहिली तर पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण फक्त सरकारच देत होतं. बरोबर. आणि आता सरकारला शिक्षण देण्याच्या आर्थिक काही मर्यादा आलेल्या आहेत, काही पॉलिसीच्या काही मर्यादा आलेल्या आहेत. आणि मग त्या मर्यादित राहून जर सरकार शिक्षण देत असेल आपल्याला तर ती विद्यार्थ्यांची भूक भागू शकणार नाही. आणि म्हणून जो मुख्यमंत्री ह्या राज्यामध्ये ज्याचा उल्लेख केला पाहिजे, वसंतदादा पाटील, की ज्याचं शिक्षण 3री पर्यंत पण झालेलं नव्हतं,
पण ते फ्रीडम फायटर होते आणि त्यांनी ह्या राज्यामध्ये हे धोरण आणलं. नॉन ग्रँटची पॉलिसी आणली त्यांनी विना अनुदान तत्वावरती. सरकार मान्यता देईल तुम्हाला फक्त, आणि हे सगळं तुम्ही उभा करा. आज मी दाव्यानं सांगतो की तुमची कॉन्फरन्स इथं का होती आता, ते एका निर्णयामुळे होते. त्यामुळं साखर कारखाने त्याच्यामध्ये पुढं आले, सहकारी बँका त्याच्यामध्ये पुढं आल्या, आणि शेवटी हा काही बिझनेस नाही आहे. ह्याचं जर आपण खोलवर बघितलं आपण, मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हा एक चुकीचा USP मांडला जातो. ही शिक्षणामधली झालेली जी प्रगती आहे, नो डाऊट जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांचं तर योगदान आहेच, कारण गव्हर्नमेंटच्या पॉलिसीशिवाय जाऊ शकत नाही. पण त्याही पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची पण गरज लागते. चांगलं कॉलेज, चांगलं शिक्षण म्हणजे काय, तर चांगला स्टाफ मिळाला पाहिजे, त्याला चांगले पगार दिले पाहिजे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं पाहिजे, त्यासाठी गुंतवणूक करावी लागते, आणि त्यातून एक आमचा प्रोडक्ट, विद्यार्थी हा जो आमचा प्रोडक्ट आहे तो समाजामध्ये पुढे गेला पाहिजे. तर मला वाटतं ह्या सगळ्या पॉझिटिव्ह अँगलने ह्या गोष्टी झालेल्या आहेत. अर्थात कोणी चुकीचं वागलं असेल तर तो प्रत्येक सेगमेंटमध्ये डिफॉल्ट्स आहेत, पण ते सेगमेंटच खराब आहे असं म्हणायचं काही कारण नाही. तर मला वाटतं त्या खोलात फार जाण्यापेक्षा आज जो शिक्षणामधला जो बदल झालेला आहे, आणि एकंदरीत जर बघितलं आपण तर सगळ्या महाराष्ट्रापुरतं जर सांगायचं म्हणलं तर आज आपल्या राज्यामध्ये आपली तर मुलं शिकतायत, पण परराज्यातली सुद्धा मुलं मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये काय येत आहेत इथं. आज पुण्यामधलं जर फ्लोटिंग पॉप्युलेशन तुम्ही बघितलं तर एकूण पॉप्युलेशनच्या 50% फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, आणि ह्या फ्लोटिंग पॉप्युलेशनमधला जर पर्सेंटेज बघितला तर महाराष्ट्राच्या बाहेरचाच वर्ग जास्त आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ही शिक्षणाची दालनं आपण उभा केली म्हणून हे सगळी पालक विद्यार्थी विश्वासानं आज ह्या कॅम्पसमध्ये यायला लागले. मला असं वाटतं ही महाराष्ट्रातली मोठी अचिव्हमेंट आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीबद्दल आपण नक्कीच मला असं वाटतं प्रकाश टाकावा त्यावर. तुम्हाला काय वाटतं, पारंपरिक शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यामध्ये आता अमेंडमेंटची आवश्यकता आहे, आणि ती कशा पद्धतीनं खरं तर गेल्या काही काळामध्येच व्हायला हवी होती पण ती होऊ शकली नाही? नाही, पारंपरिक शिक्षणामधल्या दोन गोष्टी मात्र आपण त्या पारंपरिकच ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे संस्कार, खरं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कुटुंबामधली एक आदरता म्हणा, किंवा त्या कुटुंबाबद्दलची भावना आणि शिक्षकांबद्दलची भावना, हे पारंपरिकच असलं पाहिजे असं माझं मत आहे. आता सुधारित शिक्षणामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. तर सुधारित शिक्षणामध्ये वर्ल्ड इज ओपन, सगळ्या जगातल्या टेक्नॉलॉजी आपल्याला ओपन आहेत, आता ते आत्मसात करावेच लागेल. आणि म्हणून पारंपरिकपणा आणि आधुनिक शिक्षणाची जोड ही आता नव्या विद्यार्थ्याला आपल्याला द्यावी लागेल. आणि मला असं वाटतं की आता हे स्पर्धेचं युग आहे. शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच आहे काही प्रमाणात ते खरं आहे, पण शिक्षण हे फक्त डिग्रीसाठीच आहे नाही. शिक्षण हे मला काहीतरी आता शिकायचं आहे म्हणून आहे का, तर नाही. शिक्षण हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण जीवन करायचं असेल, तुम्हाला इफ यू वॉन्ट हॅव अ बॅलन्स लाईफ, शिक्षणाची गरज आहे. आणि हा बेस आहे. मग हा बेस चांगला कसा होईल त्याच्यावर नवीन पिढी निर्माण होईल. आणि आमचा सर्वांचा शिक्षण क्षेत्रामध्ये हाच प्रयत्न आहे की चांगले संस्कार द्या, चांगली गुणवत्ता द्या, प्रामाणिकपणा ठेवा, जिद्द ठेवा, कष्ट करण्याची भूमिका ठेवा, आणि त्यातून स्काय इज द लिमिट असं मला वाटतं. मी कायम असं म्हणते की यांच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं, ही इज अ मॅन विथ सोल्युशन्स. त्यामुळे मला असं वाटतं की दादांना पण त्यांनी चोख उत्तर दिलेलंच आहे. शिवाय आत्ताच्या शिक्षण पद्धतीवर देखील त्यांनी मर्मावर बोट ठेवलेलं आहे की जिथं आपण कमी पडतोय, कुठेतरी काही पारंपरिक ज्या गोष्टी आहेत आपल्या, ती तत्व आहेत, ती पुढे घेऊन आपल्याला कौशल्य आत्मसात करण्याची आणि ग्लोबल लीडर होण्याची आवश्यकता नक्कीच आहे. पण या सगळ्यामध्ये ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे, आणि युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून असे कुठले प्रयोग सध्या केले जात आहेत? मला वाटतं की सध्या चिंतेची बाब अशी आहे की ग्रामीण भागामधला जो प्राथमिक शिक्षकाचा जो वर्ग आहे, ज्याला प्रायमरी एज्युकेशन म्हणतो, आता बालवाड्या बंद झाल्या,
त्याचं रूपांतर अंगणवाड्यामध्ये झालं. अंगणवाडी कुणासाठी आहे? मी पण महिला बालविकास खात्याचा मंत्री 3 वर्ष होतो. माझ्याच काळामध्ये 2 लाख अंगणवाडी आम्ही सुरू केल्या. 2 लाख × 2 म्हणजे 4 लाख महिलांना रोजगार मिळाला. ज्या विधवा आहेत, ज्या परित्यक्ता आहेत, त्यांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस आणि 20 अंगणवाडीच्या नंतर 1 सुपरवायझर असा एक पॅटर्न आम्ही ठरवून घेतला होता आणि त्यातून त्यांना रोजगार मिळाले. 0 ते 6 वया गटापर्यंतचे जे गरीब मुलं आहेत की ज्यांचं पोषण बरोबर होत नाही, हा वर्ग अंगणवाडीमध्ये आला. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की प्राथमिक शिक्षण जे आहे, तर प्राथमिक शिक्षण नाही म्हणलं तर हे चिंतेचं वाटायला लागले आता. मग एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर जर गव्हर्नमेंटने उभा केला असेल, सर्व शिक्षण अभियानामध्ये एवढ्या शाळा खोल्या बांधल्या असतील, आज त्या ओस पडायला लागलेल्या आहेत, आणि मग जर आमच्या नवीन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा सोर्स जर कमकुवत झाला तर त्याच्यावर इमारत कशी बांधायची पुढं? तर ही चिंतेची बाब आहे. म्हणून सरकारने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आता माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत शिक्षणाचे आपल्याकडे 3-4 टायर्स आहेत. प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक आहे, महाविद्यालय आणि नंतर मग इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे सो कॉल जे आहेत ते. बेसिक कुठलाही स्टुडंट जर असेल आपला, तो ग्रामीणमधला असो नाही तर शहरामधला असो. आता शहरामध्ये परिस्थिती कशी आहे? महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा आहेत, नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा आहेत, त्याचा दर्जा काय आहे ते तपासलं पाहिजे. आता क्वालिटीला भर दिला पाहिजे आपण. आणि मग एक सिस्टीम आहे. मला अजूनही प्रश्न पडतो, 10+2+3 इंग्रजांच्या काळामध्ये आलेला पॅटर्न अजूनही बदलायला तयार नाही आपण. मग त्याच्यामध्ये NEP आलं, त्याच्यामध्ये अनेक बदल झाले. म्हणजे स्वातंत्र्याच्या गेल्या 70 वर्षामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे प्रशासकीय धोरणं जर बदलली गेली असतील तर ती फक्त शिक्षण खात्यामध्ये बदललेली आहे. आता कशी बदलली जातात आय डोंट नो. बदल हा आवश्यक आहे, पण तो बदल आत्मसात झाला पाहिजे, त्या बदलापासून रिझल्ट्स मिळाले पाहिजेत आणि प्रॅक्टिकली आपल्या सिस्टीममध्ये तो बदल बसला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाते, पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की महिला बालविकास मंत्री हा जेव्हा एखादा पुरुष असतो तर कायम असं पाहिलं जातंय की अधिक भर दिला जातो, म्हणजे महिलेनेच महिला बालविकास खातं सांभाळावं असं काही मला असं वाटतं की मापदंड नसावा. आणि तुमच्या काळामध्ये देखील अनेक योजना त्या निमित्तानं पुढे आलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. तर त्याबद्दल आणि तो अनुभव कसा होता की ज्यावेळी तुम्हाला सांगण्यात आलं की महिला बालविकास देखील पाहायचा आहे? त्यावेळेस मुख्यमंत्री आज दुर्दैवानं स्वर्गीय विलासराव देशमुख नाही आहेत, त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यांनी मला बोलवून सांगितलं, हर्षवर्धन तुला महिला बालविकासाची जबाबदारी घ्यायची. मी त्यांना गमतीने म्हणालं, साहेब म्हणलं आपल्या मंत्रिमंडळात अनेक महिला आहेत. नाही म्हणले, महिलेला न्याय द्यायचा असेल तर पुरुषालाच जबाबदारी घ्यावी लागेल. हे त्यांचं वाक्य होतं. अर्थात मी समजलं की ही माझी जबाबदारी आहे. आणि त्यामुळं जेवढं काय करता येईल त्या काळामध्ये, आजही त्या काळातली केलेली धोरणं, त्या काळातले केलेले नियम, त्या काळातले झालेले महिला बालविकासच्या संदर्भातलं बजेट वाढवणं महिलांना. आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठे कॅम्प्स घेतले, महिलांचे कॅम्प घेतले. ठीक आहे, जेवढं काय मला माझ्या त्या ज्युरिडिक्शनमध्ये बसून करता येत होतं त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम केलं. कारण शेवटी एखादं घर जर पुढं जायचं असेल तर महिलेशिवाय ते घर पुढं जाऊ शकत नाही. आणि समाजामध्ये स्त्री पुरुष हा समान हक्क असलाच पाहिजे. तुम्ही कुठलंही घर घ्या, एखाद्या घरामध्ये जर स्त्री आणि पुरुषाचं वर्किंग जर बरोबर असेल आणि पुरुषाला स्त्रीची साथ असेल, स्त्रीला पुरुषाची साथ असेल तर ते घर नक्कीच पुढे जातं. बरोबर. हा साधारणतः आपल्या सगळ्या संस्कृतीमधला तो एक भाग आहे. आम्ही त्याला प्रमोट करण्याचं काम केलं. आणि त्यानंतर तुम्ही घेतलेले निर्णय देखील पुढच्या सरकारनं बदलले नाहीत. अनेक सरकार येऊन गेली, अनेक मुख्यमंत्री बदलले, अनेक महिला बालविकास मंत्री देखील बदलले, पण अजूनही ती जी ध्येय धोरणं आहेत ती अजूनही चालत आहेत. म्हणजे हे खास बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण मगाशी चंद्रकांत दादांचा उल्लेख केला. माझ्याकडे पणन खातं होतं आणि माझं पणन खातं गेल्यानंतर चंद्रकांत दादांना 2014 का 15ला ते पणन खातं आलं. चंद्रकांत दादांनी मिटिंगमध्ये सांगितलं, हर्षवर्धन पाटील पणन मंत्री असताना जे GR काढले ते GR कंटिन्यू. हे दादाच म्हणले होते, मी नाही, दादाच म्हणले होते. पण शेवटी शिक्षण पूर्ण केल्यानंतर विषय तो रोजगाराचा. तर रोजगारभिमुख शिक्षण आणि त्यानुसार शिक्षण पद्धती असावी असं आपल्याला वाटतं का? आणि त्या अनुषंगानं काय बदल
हे आपल्याला वाटतं की हे झाले पाहिजेत, त्याचा अधिकाधिक फायदा होईल. नाही, मला असं वाटतं की रोजगार तर हा मिळालाच पाहिजे. म्हणजे कुठलंही शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या टॅलेंटला, त्याच्या 2 हाताला काम मिळालंच पाहिजे. पण ते काम मिळत असताना सुद्धा माझी सगळ्या विद्यार्थ्यांना पण मला आवाहन करायचं आहे, सांगायचं आहे की तुम्ही काम करताना कमीपणा वाटून घेऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं की मला असं वाटतं की माझं एवढं शिक्षण झालेलं आहे आणि मग मला हे काम मी करणार नाही. आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल तर कुठलीही अपॉर्च्युनिटी आल्यानंतर ती सोडायची नसती, त्याचा योग्य वापर करायचा असतो. आणि त्यामुळं शिक्षणाबरोबर रोजगाराबरोबर आपली पुढची प्रगती हे आवश्यकच आहे. पण मी तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय आता तुम्ही रोजगाराचा विचार फार करू नका. तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये येण्याचा विचार करा. तुम्ही एंटरप्रिनर का होऊ शकत नाही? तुम्ही स्वतःला रोजगार घेण्यापेक्षा तुम्ही असं एक का विचार करत नाही की मी 100 लोकांना रोजगार निर्माण करून देईल? मला असं वाटतं आता ही पिढी या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला पुढे आणायची. आणि मला पूर्ण विश्वास आहे आज ही समोर बसलेली जी मुलं आहेत ना, एवढी टॅलेंट आहेत, यांना जर संधी मिळाली ना हे तुमच्या माझ्यापेक्षा चांगलं काम करू शकतील. इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये. नक्कीच. पण दुर्दैवानं काय, त्यांना संधी मिळत नाही. संधी उपलब्ध करून देणंच हे शिक्षणाचं नवीन स्वरूप आहे आता. खरंच, आणि त्यासाठीच म्हणून आम्ही नव्या दिशा शिक्षणाच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की काय आपल्याकडे अवेलेबल आहे, कुठे आपण गेलं पाहिजे, त्यासाठी म्हणून काय तरतुदी आहेत हे पाहणं आणि हे लोकांपर्यंत पोहोचणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे फार आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचा देखील अतिशय महत्त्वाचा विषय की त्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? स्पर्धा परीक्षा जे आता बसलेल्या आहेत किंवा इच्छुक आहेत या भागात येण्यासाठी. मला असं वाटतं की थोडं स्पर्धा परीक्षेबद्दल आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप नाराजी निर्माण झालेली आहे. हो, ज्या पद्धतीने आता पेपर आता फुटली जे आणि पेपर फुटीचं जे प्रकरण सुरू झालेलं आहे, विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण अभ्यास करून तरी काय मिळणार आहे का आपल्याला? स्पर्धात्मक परीक्षेमध्ये बसून जर स्पर्धा जर अगोदर लीक होत असेल तर स्पर्धा कशी म्हणायची? स्पर्धा फ्री अँड फेअर असली पाहिजे. नक्कीच. पण दुर्दैवानं ती अपॉर्च्युनिटी आता थोडीशी आमच्या यंगस्टरच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. पण मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावं लागेल. स्पर्धेला तोंड देताना माझं व्यक्तिशः मत असं आहे की आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला पाहिजे. फिजिकल फिटनेस आपला चांगला असला पाहिजे. तुम्ही खूप हुशार आहात आणि तुमची जर झोप नसेल, तुमचं जर कॉन्सन्ट्रेशन नसेल तर तुमच्या हुशारीला काही अर्थ नाही. त्या 3 तासामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका पेपर्स कशी सोडवता, त्यावेळेस तुमची मेंटॅलिटी काय आहे ह्याचा विचार करतोय का आपण? उद्या जर 11 वाजता पेपर असेल ते पहाटे 4 पर्यंत मी अभ्यास करत बसणार आणि इमिजिएटली मी 3 तासांनी पेपरला जाणार. सायकोलॉजी शेवटी ही बॉडी सेटअप आहे हा सगळा. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आपल्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं, फोकस पॉईंट ठेवावा आणि आपल्याला नेमकं ह्या स्पर्धेमध्ये आणि उत्तरं जी आपण लिहितो प्रश्नपत्रिकेमध्ये, आता हे फार क्विक अँड फास्ट आन्सर झालेले आहेत. आता जसं तुमचा रॅपिड फायर असतो ना, आता तुमच्याकडे सुद्धा रॅपिड फायर आला आता हा. तर तसं आता आमच्या कॉम्पिटिशन एक्झाम्समध्ये पण झालेलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच्याकडे जास्त आकलन केलं पाहिजे. आणि पेपर ज्या दिवशी आपल्याला लिहायचा आहे या साध्या साध्या गोष्टी हे कुणी सांगत नाही आता हल्ली. घरात सुद्धा म्हणजे आईवडिलांचं किती लक्ष असतं, काय असतं, आय डोंट नो. आणि मग त्यामुळं तिथं जर ब्रेक लागला एकदा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तर त्याचं करिअर स्पॉईल होतं सगळं. आणि म्हणून मला वाटतं की स्पर्धात्मक परीक्षेची तयारी ही सगळ्यांनी केली पाहिजे. आणि सक्सेस इज नॉट फायनल, फेलियर इज मेन माझ्या दृष्टीने. सक्सेसचा इव्हेंट करतं, पण फेल्युअरचा माणूस आत्मसात करून पुढं जाण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळं डोंट वरी, ठीक आहे, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, डोंट लूज होप्स. आणि एक पॉझिटिव्ह माइंड थिंकिंगने जर आपण कुठलाही पेपर सोडवायला बसलो तर ॲटोमॅटिक, आणि त्याला वाचन पण पाहिजे. इफ देर इज नो रिडिंग यू कांट गेट द मटेरियल, आय एम टेलिंग यू. तर ह्या सगळ्या गोष्टी स्पर्धांमध्ये मुलांनी घेतल्या पाहिजे. आणि आता कॉम्पिटिशन आहे, हेवी कॉम्पिटिशन आहे. आता आमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आमचं 94, 95, 96ला मेरिट क्लोज होते.
म्हणजे 2-2.5% 1200 ॲडमिशन्स होतात. आम्हाला पण आश्चर्य वाटतं. खरंय म्हणजे खरंय. काय लेवलला गेली ही स्पर्धा सांगतो ती. म्हणजे काय लेवलला टॅलेंट गेलंय ते सांगतो हा. म्हणजे 92% मार्क्स म्हणजे नोवेअर अशी सिच्युएशन झाली. ते विद्यार्थ्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतं सांगतो. हा, पूर्वी डिस्टिंक्शन किंवा फर्स्ट क्लासमध्ये पास झाला म्हणजे त्याचं सगळीकडे स्वागत व्हायचं. हो. आता हा फर्स्ट क्लास म्हणजे हा आता 35%वर आलाय अशी परिस्थिती झाली. तर कुठेतरी हा विचार आता आपल्याला सुद्धा करावा लागेल सगळ्यांना. नक्कीच व्याख्या बदलतायत हे अतिशय मर्मावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. त्याच्यावरच संलग्न माझा प्रश्न आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की आता पेपर फुटीनंतर नवीन पेपर येणार, बऱ्याचदा पुन्हा फी भरावी लागते. या सगळ्याचा एक मानसिक तणावामध्ये विद्यार्थी असतात. त्यामुळे अपयश आल्यानंतर त्याच्यात खचून न जाता नेमकं विद्यार्थ्यांनी त्यातून बाहेर कसं पडावं, कारण आत्ताच जी पेपर फूट झालेली आहे त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यांना असं वाटतं की अरे आता पुन्हा सगळं सुरुवात करा, पुन्हा सगळं करा, आणि त्याच्यामध्ये नैराश्य येतं आणि कुठेतरी वाटतं की एक पाऊल मागे, आता दुसरं काहीतरी करूया. याकडे आपण कसं पाहता? नाही, आता हा जो काही पेपर फुटीचा जो प्रकार झाला, आपलं सगळं लक्ष चाललंय CBI इन्क्वायरी. म्हणजे आपलं माइंड कसं डायव्हर्ट केलं जातं बघा. ठीक आहे, जे कोणी दोषी असेल त्याला फासावर लटकवा. पण या पेपर फुटीनंतर जी मानसिकता त्या विद्यार्थ्याची तयार झाली, त्याचा जो विश्वास होता, त्या सिस्टीमवर विश्वास होता, तो विश्वास कुठंतरी कमी झाला. पालकांचा झाला आणि विद्यार्थ्यांचा झाला. आणि तुम्ही ऑल ऑफ अ सडन सांगताय की 21 तारखेला आता परत परीक्षा होईल. त्यांनी पुन्हा तयारी केली. आता काही आमचे मित्र आहेत, त्यांची मुलं आणि मुली नीटच्या परीक्षेला होते. मला असं समजलं, म्हणजे आता माझ्या घरात तर काही नीटच्या परीक्षेला कोणी नव्हतं, कारण माझी दोन्ही मुलं मोठी आहेत. पण मला जे काय आमच्या मित्राकडून फीडबॅक मिळाला की 30 ते 35% त्या पेपरमधला सिलेबस जो होता तो आउट ऑफ सिलेबस आला होता. म्हणजे आता ते पेपर सेटिंग करणारी जे कोणी असतील त्यांची सायकोलॉजी एवढीच झाली की आता असा पेपर कडक काढा, असा पेपर कडक काढा, की आपल्यावर कोणी ॲलिगेशन करू नये. अरे पण तुझ्यावर ॲलिगेशन करण्यापेक्षा त्या 24 लाख विद्यार्थ्यांचं भविष्याचं काय? अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरंय खरंय. ह्याचा विचार कोणी केलाय का? मला असं वाटतं ह्यावर एखादी कमिटी फॉर्म व्हायला पाहिजे होती. नक्कीच. काही पालकांशी इंटरॅक्शन करायला पाहिजे होतं, काही संस्थेची इंटरॅक्शन करायला पाहिजे होती. की तुम्ही फक्त टीव्हीला काय दाखवताय, हेलिकॉप्टरनी पेपर आले, त्यासाठी नीटची परीक्षा नाहीये. ती तुमची मोडस ऑपरेटिंग आहे, ते तुमचं काम आहे. तुम्ही हेलिकॉप्टर नाही तर सबमरीननी पेपर घेऊन या, तो तुमचा प्रश्न आहे. पण मुलांना तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीच्या गोष्टी देता आणि त्यावेळेस त्याची, आता मला अशी काही लोक सांगतात की साहेब म्हणले ह्याचं मेरिट खूप खाली येईल म्हणले. आता अशी भीती व्यक्त केली जाते. नीटचे आता रिझल्ट लागणार आहेत मला वाटतं. आता somebody was टेलिंग मी, आता आय डोंट नो, कारण मी काही त्या परीक्षेला बसलेलो नव्हतो, पण आम्ही साधारणतः राऊंड द कॉर्नर आमची सारखी चर्चा असते. तर कुठेतरी सरकारने सुद्धा ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे. ह्याच्यावर काही लोकांना बोलवून घेतलं पाहिजे. मला असं वाटत होतं की जे चान्सलर्स आहेत, जे व्हाईस चान्सलर्स आहेत, जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, ह्याची अशी एखादी मिटिंग बोलवायला पाहिजे होती. नक्कीच. व मला तुमच्या सजेशन्स काय आहेत? प्रत्येक कॅम्पसमध्ये पालकांची एक असोसिएशन आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तुमची काय मतं आहेत, काय विद्यार्थ्यांशी बोलायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या गोष्टी, शेवटी कुठलीही पॉलिसी आणताना लोकांना विश्वासात घेऊन गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यात तुमचे 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण आता बघू रिझल्ट लागल्यानंतर काय होतं. त्यामुळे ह्या स्पर्धात्मक परीक्षेकडं थोडंसं आपल्याला गांभीर्यानं बघावं लागेल, कारण ही नवीन पिढी जी आहे ना, ह्याचं भवितव्य आहे त्याच्यामध्ये. आज कल्पना करा, 24 लाख मुलं परीक्षेला बसणं नॉट अ जोक. 12वीला 20 लाख मुलं, 10वीला 18 लाख मुलं. हे आकडे जर बघितलं तर झोप येणार नाही. म्हणजे आपलं येणारं पुढचं उद्याचं हे सगळं जे काही जो क्राऊड आहे आपला सगळा, आपण शिक्षण क्षेत्रावरती चर्चा घेतली म्हणून बोलतो मी, तर ह्याच्यावर व्यापक अभ्यास करावा लागेल. काही धोरणात्मक बदल करावे लागतील, काही नवीन नवीन गोष्टी आणाव्या लागतील आपल्याला. आणि हे करत असताना सुद्धा एखादी गोष्ट चुकली ती भविष्यात ते सगळे अलर्ट होतात लगेच. हा, तोपर्यंत TETचा पेपर फुटला. आता तो तर शिक्षकांचाच पेपर आहे. हा, तिथं विद्यार्थ्याचा काही संबंध नाही त्याचा. हा, मग आता शिक्षकांचे पेपर सुद्धा जर फुटायला लागले, मला असं वाटतं मग ह्या सिस्टीममध्ये कुठेतरी लूप होल्स आहेत. आता मॅन्युअलमध्ये माणसं मारायला लागली तो भाग वेगळाच आहे, पण ह्या पेपर फुटीमधले लूप होल्स सुद्धा
खरं ते सुद्धा थांबवावं लागतील आपल्याला, नाहीतर पुढच्या पिढीचं भवितव्य अडचणीचं होईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत आपली काय मतं आहेत हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. खरं तर उशिरा हे धोरण आलेलं आहे. NEP 2020 याकडे आपण कसं पाहता? नाही, NEPचा कन्सेप्ट चांगला आहे, पण तो कन्सेप्ट राबवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, अधिकार देणं गरजेचं आहे, स्वायत्तता देणं गरजेचं आहे. एका बाजूला तुम्ही सांगताय की एज्युकेशन आम्ही टोटली फ्री केलंय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही NEP मध्येच असे काही क्लॉज टाकलेले आहेत, म्हणजे तुम्ही 100 मीटरची धावण्याची स्पर्धा करायची, त्यात तुम्हाला आम्ही पहिलं बक्षीस देऊ, आणि खाली पाय बांधायचे आणि सांगायचं तुम्ही 100 मीटरची स्पर्धा पार पाडा. तर त्या NEP मध्ये सुद्धा काही बदल होण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळा काय होतं, एखादं बिल पास होतं, ते पार्लमेंटमध्ये येतं, फार व्यापक चर्चा काय पार्लमेंटमध्ये होत नाही. पार्लमेंटमध्ये स्टँडिंग कमिटीचा कन्सेप्ट आहे. बजेट आलं स्टँडिंग कमिटीकडे गेलं, बिल आलं स्टँडिंग कमिटीकडे गेलं, त्यात वाद झाले तर ते GPCकडे जातं, जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे. तिथं 10, 15, 20 खासदार अक्रॉस द सगळ्या पार्टी लाईनचे बसतात, त्याच्यावर प्रेझेंटेशन होतं, ज्या खात्याचं बिल असतं ते पायलट करतात वगैरे वगैरे. दॅट इज अ सिस्टीम. कारण मी 20 वर्ष लेजिस्लेशन सांभाळलेलं आहे. मला असं वाटतं की त्यामध्ये हे अशा प्रकारची ज्यावेळेस आपण काही नवीन धोरणं आणतो, त्याचा थोडा व्यापक चर्चा होऊन त्या धोरणामध्ये आपला एंड युजर कोण आहे, तो स्टुडंट आहे. बरोबर. तर त्याच्याकडे स्टुडंटच निग्लेक्ट केला जातोय. मग तसाच होतो सांगतो. आणि मग बऱ्याच वेळा ही जी संस्था आहे म्हणून ह्याला त्याचा बेनिफिट होता कामा नये. आता आम्ही संस्था चालवतो, आता आमचा आर्थिकचा विषय तर आमचा काहीच नाही. आता आमचं पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट गेल्या 2-3 वर्षापूर्वी आम्ही डिसिजन घेतला, आम्ही मॅनेजमेंट कोटाच काढून टाकला. बरं. वी सरेंडर्ड द मॅनेजमेंट कोटा. गव्हर्नमेंटला सांगितलं तुमचा काय नॉर्म्स आहे ते सांगा आम्हाला. एक 2-4 संस्था आहेत महाराष्ट्रामधल्या की ज्या दे आर नॉट टेकिंग डोनेशन, मॅनेजमेंट कोटा सरेंडर केला आम्ही. आणि एज्युकेशनमध्ये आम्हाला काही करायचं नाही, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देणं, 7 पे कमिशन आमच्या स्टाफला देणं, उद्या आलं 8 पे कमिशन तर 8 पे कमिशनचा विचार करू. आम्ही आमच्या त्या सगळ्या प्रिमायसेसमध्ये जी लोक आहेत काम करतात, रिटायरमेंट होईपर्यंत त्याचं सॅटिस्फॅक्शन कसं राहील, शेवटी प्रत्येकाची अपेक्षा असते आयुष्यामध्ये. माझं घर असावं, माझं प्रपंच नीट चालावा, माझी मुलं चांगली असावेत, फॅमिली व्यवस्थित जावी, ही साधारणतः कॉमन माणसाची अपेक्षा असतात. त्याची फुलफिलमेंट करणं ही संस्थाचालक म्हणून आमची जबाबदारी. तर मला असं वाटतं की यामध्ये सुद्धा आता ह्या अशा पद्धतीनं, म्हणजे मी तर तुम्हालाच असं सजेशन करेल की तुम्ही गव्हर्नमेंटचे काही पदात्मक निर्णय होतील, त्याचं काही प्रोसिडिंग ते लिहिलं जाईल, त्यातून काही कन्क्लुजनला येता येईल, त्यातले काय विषय कॅबिनेट समोर जातील, काय विषय डिपार्टमेंट लेवलला जातील, समथिंग विल हॅपन ॲटलिस्ट नव्हतो ही चर्चा होण्यापेक्षा, असं मला वाटतं बरं का. दिस इज माय पर्सनल सजेशन टू यू ऑल्सो. धन्यवाद या सजेशन बद्दल. याच्यावर नक्कीच आम्ही काम करू. पण मला असं वाटतं मॅनेजमेंट कोटा सरेंडर करणं ही सुद्धा रेव्होल्युशनरी थिंकिंग आहे की अशा पद्धतीनं नको आम्हाला त्याची गरज, आणि मात्र नियम आम्ही सांभाळून सगळ्या गोष्टी करू. ह्याला पण करेज लागतं, कारण त्यासाठी म्हणून अनेक फोन हे येतच असतात. नाही ठीक आहे, त्यामुळे थोडंसं शांतता लाभली आम्हाला ॲडमिशनसाठी म्हणा, पण ठीक आहे. काही गोष्टी शेवटी आपण आता ही आम्ही संस्था काढली, म्हणजे आता उदाहरण सांगतो, आमची PCET संस्था आहे. एक बंद पडलेलं डिप्लोमा कॉलेज होतं ते मराठवाड्यामधलं, ते आमचे काका शंकरराव बाजीराव पाटील खासदार असताना त्यांनी ती संस्था आणली इकडं. संस्था स्थापन झाली. पहिले 3 वर्ष महानगरपालिकेची एक खोली आम्ही भाड्याने घेतली. बरं. आणि तिथं सुरू केलं ते. 3 वर्ष 32च्या पुढे ॲडमिशन नव्हते आम्हाला. आज त्या 32 मुलांची ती छोटीशी संस्था काढलेली. आज 26,000 मुलांच्या पर्यंत आम्ही केलं. 4 इंजिनिअरिंग कॉलेज, युनिव्हर्सिटी वगैरे वगैरे. हे मेहनत केल्याशिवाय आणि कष्ट केल्याशिवाय होत नाही, एक डिटर्मिनेशन केल्याशिवाय होत नाही, एक फोकस ठेवल्याशिवाय होत नाही. अर्थात हे काय आम्ही केलेलं नाही, ही आमची सगळी जी टीम आहे एनरोल, तिथं रात्रंदिवस काम करणारे आमचा स्टाफ आहे, आमचे HODs आहेत, डीन फॅकल्टी मेंबर्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, VC आहेत, या सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि अजून पुढे जाणार आम्ही आता. हे पण एक संस्था, त्यातही शैक्षणिक संस्था चालवणं हे किती चॅलेंजिंग असतं हे देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण अनेक उतार चढाव येतात. तुम्ही म्हटलात तसं एका छोट्या खोलीमधून सुरू झालेली संस्था आज इतकं भव्य दिव्य स्वरूप तिला प्राप्त झालेलं आहे, आणि यामध्ये चॅलेंजेस पण नक्कीच आले असतील. तर जेव्हा तुम्ही टेक ओव्हर केलं तेव्हा असे काय काय असं नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, कारण आपण नेहमी असं म्हणतो, मात्र त्यांची पण दुःख काय आहेत तीही जाणून घेतली पाहिजेत असं मला वाटतं.
चॅलेंजेस तर इतके असतात की ते म्हणजे त्याला खूप वेळ लागेल सांगायला. पण ठीक आहे, लाईफ इट सेल्फ इज अ चॅलेंज. हा, त्यामुळे माझे काम करण्याची पद्धत अशी, कुठलीही गोष्ट स्वीकारली त्यासाठी किती कष्ट पडेल तेवढं कष्ट करायचं. हेतू आपला प्रामाणिक असतो, आपला फोकस क्लिअर असतो आणि एकटा माणूस कुणीच काही करू शकत नाही. मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. त्या माणसाने म्हणजे UN जर तुम्ही कधी गेला, UN तिथं जी लायब्ररी आहे, मी स्वतः गेलो होतो. त्या लायब्ररीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं एक पुस्तक लिहिलेलं आहे तिथं. गुरिल्ला टॅक्टिक्स म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. काय विजन होती त्या महाराजांची. आज या जगात अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण आज एकच नाव घेतलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. बरोबर. हा आदर्श आपण घेऊन पुढं काम केलं पाहिजे. सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणं, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणं. 18 पगड जात 12 बलुतेदार, गरीबातला गरीब, अविकसित माणूस, ही कन्सेप्ट ज्यावेळेस आपण आपल्या कृतीमध्ये आणतो आपण, त्यावेळेस हे अचिव्हमेंट्स होऊ शकतात सांगतो. आणि काय आपल्याला स्वार्थ काय त्याच्यामध्ये. हा शेवटी लाईफ जगण्यासाठी काय आवश्यक असतं, जे सगळ्याला सारखंच आवश्यक असतं, फक्त स्टाईलमध्ये फरक असतो, पद्धतीमध्ये फरक असतो. मला वाटतं की ह्या गोष्टी आम्ही शिक्षण संस्था सुरू करताना, आता ही झाली एक संस्था, पण माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 3 मोठ्या संस्था आहेत, त्या सगळ्या गरीब वर्गांसाठी आहेत. तिथं पण 30,000 मुलं आहेत होतो. एक आनंद आहे की आपण एक ब्रँड तयार करू, चांगली पिढी निर्माण करू. आणि मला असं वाटतं की डेव्हलपमेंट आहे महत्त्वाचं, पण त्याहीपेक्षा मुलांची डेव्हलपमेंट ही खरी संपत्ती आहे. ती निर्माण करण्याचं काम आपण करू, आपला एक प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं त्यात आपल्याला यश यायला लागलेलं आहे, याचं एक समाधान आहे. नक्कीच, आणि यश आम्ही पाहतोच आहे. पण हा खास करून प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही उद्योग जगतामध्ये देखील आपला एक ठसा उमटवलेला आहे. कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगांच्या गरजा यांच्यामधला समन्वय नेमका कसा साधावा? मला वाटतं आता आम्ही आमच्या तर संस्थेमध्ये असं एक ठरवलं आहे की आमचं एज्युकेशन वी आर फोकसिंग ऑन इंडस्ट्री डेव्हलपमेंट. म्हणजे ही युनिव्हर्सिटी जी आहे आमची आता, ही इंडस्ट्रियल कनेक्ट युनिव्हर्सिटी असा एक कन्सेप्ट आम्ही आणतोय पुढं. एक उदाहरण सांगतो, आम्ही टाटाशी कोलॅबोरेशन केलं. वा. टाटा कंपनीने आमच्याकडे 15,000 स्किल मॅन पॉवरशी आमचं त्याचं ॲग्रीमेंट झालं. आत्तापर्यंत 6,000 स्किल्ड मॅन पॉवर आम्ही तयार केले. आणि टाटा 11 लाख कमर्शियल व्हेकल्स तयार करतं. प्रचंड मोठी मॅन पॉवर आहे टाटाकडे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता टाटाचा प्रयोग यशस्वी झाला इंडस्ट्री सेक्टरमध्ये, तर बाकीच्या कंपनीज पुढे यायला लागल्या. आता मी टोयोटो असेल, महिंद्रा असेल किंवा आणखीन कुठल्या कंपनी असतील. तर मला वाटतं की आमचं एज्युकेशन वी आर फोकसिंग ऑन इंडस्ट्री बेस. कारण इंडस्ट्री बेस असल्याशिवाय आपला उद्योगपती तयार होणार नाही, आपला एंटरप्रिन्युअर तयार होणार नाही, आणि आपला स्किल मॅन पॉवर पण तयार होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कसा फोकस करतो, म्हणजे आम्हाला काय बाकी कोणाबद्दल मला काय म्हणायचं नाही. आय नेवर कॉमेंट अबाउट एनीबडी. आपल्याला काय वाटतं ते आपण करायचं. आम्हाला असं वाटतं की आपण या पुढच्या काळामध्ये एक 50,000 पर्यंत विद्यार्थी आपण नेऊ या सगळ्या कॅम्पसमध्ये. वेल एज्युकेटेड टीम तयार करू आणि त्याचा विकसित भारतला मदत होईल, इंडिया डेव्हलपमेंटला मदत होईल. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली, आता AI ची टेक्नॉलॉजी आली, खूप आता आमूलाग्र बदल होत चाललेला आहे सगळ्या फील्डमध्ये. तर ते नॉलेज आमच्या नव्या पिढीला कसं देता येईल हा प्रयत्न आमचा राहील. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. अपचन, जुलाब, वायू, चक्कर, उलटी, गॅस यावर एकच इलाज. वल्लभ विजय संस, राजबिंदू. आता पोट दुखीला राम राम. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. मला असं वाटतं की ज्या पद्धतीची आखणी तुम्ही केलेली आहे
ती चंद्रकांत दादांनी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे आणि मला असं वाटतं त्यांनी देखील गौरवोद्गार काढले आणि म्हटलं की उत्तम प्लेसमेंट किंवा उत्तम जॉब ऑपॉर्च्युनिटी, उत्तम रोजगाराच्या संध्या ज्या आहेत त्या तुमच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहेत. हे उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी देखील मान्य केलं. तंत्र शिक्षण मंत्र्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे कॉलेज युनिव्हर्सिटी करण्यामध्ये त्यांचा मोठा योगदान आहे. बर आहे, ज्यांनी केलं त्याला म्हणणारच आम्ही. दुसरी गोष्ट, काल विधान परिषदमध्ये सुद्धा आमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण मराठी भाषेमध्ये, हे आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राची भाषा, मातृभाषा ही मराठी आहे. याचा अर्थ आम्ही काय बाकीच्या भाषेबद्दल विरोध करत नाही, पण आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा स्पेशल केस म्हणून आम्ही मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. वा, ह्याचं काल विधान परिषदमध्ये सुद्धा कौतुक करण्यात आलं. मी कौतुक म्हणण्यापेक्षा त्याची नोंद घेतली गेली. म्हणजे आम्ही कौतुकच्या पलीकडे गेलो आता, पण त्याची नोंद घेतली गेली. तर मला असं वाटतं की ते चांगली गोष्ट आहे आणि ह्या चांगल्या गोष्टी समाजात जावेत. तुमच्या माध्यमातून समाजामध्ये जे चांगलं आहे ते गेलं पाहिजे. आज खरंच म्हणजे ही पब्लिक हंग्री आहे, पब्लिक हंग्री आहे. कशासाठी? आम्हाला चांगलं सांगा काहीतरी, आम्हाला निगेटिव्ह नका सांगू, आम्हाला हे असलं हे बाकीचं नका. तुम्ही आम्हाला पॉझिटिव्हली चांगल्या गोष्टी सांगा, आम्ही आत्मसात करू. असा एक मोठा वर्ग आहे. 10% 20%ला हे सगळं लागतं, जे चुकीचं आहे ते. ब्रेकिंग न्यूज. हा, पण 80% लोकांची भावना अशी आहे की आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला चांगलं सांगा, आम्हाला चांगलं बोला, आम्ही ॲक्सेप्ट करू ते. हा, तर मला वाटतं की ते काम आम्ही करतोय, जेवढं करता येईल तेवढं. बरं, सरकारी आणि खाजगी शिक्षण संस्था यांच्यामधली जी गुणवत्ता दरी आहे ती कमी करण्यासाठी म्हणून काय प्रयत्न किंवा कुठली पावलं उचलली पाहिजेत असं आपल्याला वाटतं? नाही, सरकारी यंत्रणेमधलं अकाउंटेबिलिटीचा फार मोठा प्रश्न आहे. अगदी. खाजगीमध्ये अकाउंटेबिलिटी, परफॉर्मन्स ओरिएंटेड, प्रोफेशनल अपग्रेडेशन आणि काम करण्यामध्ये स्वायत्ता, हे फरक आहेत दोन. दुसरी गोष्ट अशी आहे की आज आपण जर विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली आपण, तर सरकारी यंत्रणेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 7 ते 8 मेडिकल कॉलेज असतील गव्हर्नमेंटचे. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा आकडा 30 पर्यंत गेलाय. गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस 6, 7, 8 असतील मला वाटतं. तर एक्झॅक्ट फिगर मला माहीत नाही, पण प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजचा आकडा बघितला तर तो 250-300च्या पुढे गेलेला आहे. सरकारची एक पण इंग्लिश मिडियमची शाळा नाही आहे. म्हणून आज ह्या CBSEच्या स्कूल्स किती निर्माण झाल्या. बरोबर. म्हणजे राज्यकर्त्यांनी कुठलंही धोरण स्वीकारताना येणाऱ्या पुढच्या पिढीला सहजपणानं शिक्षण मिळालं पाहिजे. यशवंतराव चव्हाणांनी EBCची सवलत आणली, इकॉनॉमिकल बॅकवर्ड. एक साधा निर्णय घेतला. काय दृष्टी होती त्या लोकांची त्या काळामध्ये? स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली अवस्था काय होती? आता माझ्यासारख्या, म्हणजे आता मी 3 फेजेसमध्ये मला अनुभव आलेला आहे. खरंय खरंय. तर त्या 3 फेजेसचा अनुभव मी घेतोय. मी नव्या पिढीचा अनुभव घेतोय, आमच्या काळातला अनुभव आम्ही घेतलेला आहे, जुन्या पिढीतला 15-20 वर्ष आम्हाला अनुभव मिळाला. मग ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मागवून बघतो आपण, त्यावेळेस खरंच ह्या गोष्टी आपल्याला खूप लक्षपूर्वक कराव्या लागतील, सांगतो. बरं, डिजिटल शिक्षणाचा जो विस्तार होतोय तो गावाखेड्यापर्यंत कसा केला जाईल याच्यावर पण भर देण्याची आवश्यकता आहे. याकडे आपण कसं पाहता? कारण त्या विद्यार्थ्यांना जे तंत्रज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत तितक्या प्रभावीपणे पोहोचत नाहीये. तर यासाठी म्हणून सरकारनं देखील काय पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं? नाही, मला वाटतं आता डिजिटल शिक्षण हे प्राथमिक शाळेपासून सुरू करावं लागेल आता. अगदी बरोबर, अगदी ही काळाची गरज आहे. खरंय. त्यानंतर स्मार्ट बोर्ड्स हे आता क्लासरूममध्ये बसवले पाहिजे. ते जुन्या काळातले होते, खडूनी लिहायचं किंवा ते डांबर मारायचं आणि काळा करायचा आणि मग आपण त्यात ब कड, ती जुनी बालभारती अजून ती काही बदलली नाही, तशीच आहे अजून, सांगतो. मुखपृष्ठ पण साधारण सारखंच तसंच आहे ते अजून, सांगतो. जसं त्या पार्लेच्या बिस्किटवरती त्या मुलीचा फोटो आहे, तिचं 84 वय झालंय आता, तरी तोच फोटो आहे अजून, सांगतो. तर उदाहरण सांगायचं म्हणलं तर आता आपल्याला ह्या गोष्टी बदल करावे लागतील आणि डिजिटलायझेशन आणल्याशिवाय. आता परवा एक आपल्या जस्ट माहिती करता सांगतो, मुलांच्या माहिती करता सांगतो, परवा पवार साहेबांनी बारामती
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून म्हणजे टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स ही एक संकल्पना आणली. बरोबर. 1.5 कोटीचं एक व्हॅन बनवली आता, आणि त्या व्हॅनमध्ये रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे, त्या व्हॅनमध्ये AI टेक्नॉलॉजी आहे, त्या व्हॅनमध्ये कॉम्प्युटरायझेशन आहे. जे तुम्ही लॅबोरेटरीज किंवा लॅब करायला तुमच्याकडे पैसे नाहीत, एवढं तुम्ही करू शकत नाही. ग्रामीण भागामध्ये आर्थिक अडचण तर खूप असते हो. नक्कीच. मग अशा वेळेस त्या मुलांना ती मोबाईल व्हॅन जर दिली आणि तिथं तुम्ही 1-1 तासाचे क्लासेस, 40-50 मुलं त्या व्हॅनमध्ये बसून ते शिकू शकतात. केव्हाही. आणि मला वाटतं खास करून पाऊस आणि ह्या सगळ्या मग गोष्टींमध्ये ह्या आता ही गरज आहे आता. म्हणजे टेक्नॉलॉजीची नव्या पिढीला खूप गरज आहे. तुम्ही घरात बघा, एखादा लहान मुलगा असतो त्याच्या हातात मोबाईल द्या, तुम्हाला फीचर्स कळण्याचे त्याला फीचर्स कळतात सांगतो. म्हणजे त्याची थिंकिंग प्रोसेस जर बघितली आपण त्या मुलाची, तो स्मार्टनेस त्या मुलाचा जर बघितला, ह्याचा अर्थ असा आहे की तो जवळजवळ 100 पावलं आपल्यापेक्षा पुढे येतो. हा ज्यांनी काहीच बघितलेलं नाही, पण त्याचं टेक्नॉलॉजी, त्याचं नॉलेज त्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्झॅक्टली लगेच अडॉप्ट होत आहे. तर ह्या दृष्टीने आपल्याला काही करावं लागतील. तर मला वाटतं टेक्नॉलॉजी ही फ्रॉम प्रायमरी एज्युकेशनला सुरुवात करावी लागेल. आता ह्याच्यामध्ये सरकारचा रोल महत्त्वाचा येईल. तर ह्या गोष्टीकडे थोडं आधी लक्ष जर आपण दिलं, ठीक आहे. आता लाडकी बहिणीचे काय पैसे कमी झाले असतील तर ती इकडे वापरले तरी चालतील, काही हरकत नाही सांगतो ना. तर हे हळूहळू ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला कराव्या लागतील. लाडकी लहान मुलं देखील आहेत, याही गोष्टीकडे विसर पडता कामा नये. सरकारला सगळे लाडके असले पाहिजे हो. हो. नुसत्या बहिणीच नाही, बहिणी तर आहेतच त्या, पण सगळे लाडके असले पाहिजेत. ते एक लाडकीन बाकी सगळ्यांना आवडते असं कसं करू चालेल सांगा. बरं, उच्च शिक्षण अधिक परवडणारं व्हावं आणि सर्वसमावेशक व्हावं, यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं? कारण परवडलं पण पाहिजे. अनेकांची आर्थिक परिस्थिती काही सारखीच नाही आहेत, सगळी बोटं हाताची सारखी नसतात. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांपर्यंत ती टेक्नॉलॉजी किंवा ते पर्याय उपलब्ध व्हावेत म्हणून काय म्हणजे इनिशिएटिव्ह आपण घेतले पाहिजेत? काय झालं, हा एक चिंतेचा बाब आहे. तुमचा प्रश्न खूप व्हॅलिड आहे की आता आम्हाला दोन्ही अनुभव आहेत. म्हणजे पालकांचा विद्यार्थ्यांचा काय फीडबॅक आहे त्याचाही अनुभव आहे, आणि संस्था चालवताना त्या संस्था कशा चालवताना काय अडचणी येतात त्याचाही अनुभव आम्हाला आहे. खरं. 2 सेगमेंट्समध्ये आपल्याला खूप चिंता वाटते. आता एक मेडिकल ट्रीटमेंट सेगमेंट जो आहे, ज्याला आपण वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणतो, तो दुर्दैवानं खूप कॉस्टली झाला आहे आता. त्यामुळे तो सामान्य माणसाला न परवडणारा झाला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता शिक्षणाची जी काही आता प्रणाली जी आहे, आता ती सुद्धा तशी खूप कॉस्टली होत चाललेली आहे. हो ना. त्याच्या फीज म्हणा, त्याच्या हॉस्टेलच्या फीज म्हणा, किंवा त्याचे वर्षभरातले खर्च म्हणा. तर मला असं वाटतं, राहून वाटतं की याच्यामुळे थोडी खर्चामध्ये बचत करावी लागेल आता. पण दुसऱ्या बाजूला आता कुठलीही संस्था घेतली तर सॅलरी कॉम्पोनंट हा 70% पर्यंत जातोय. अर्थात तो चुकीचा आहे असं म्हणणार नाही मी, तो आवश्यकच आहे. पण मग शेवटी अल्टिमेटली ह्याचा बोजा कोणावर पडतो? तर ह्याचा बोजा शेवटी फीजवर पडतो का? आपल्याकडे फी स्ट्रक्चर समिती पण आहे, सेवा शुल्क समिती पण आहे. ठीक आहे, आता ह्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट आहे की आता सरकारने, म्हणजे आम्ही सत्तेत असताना एकदा मुख्यमंत्री परदेशात गेले होते आणि त्यांचा चार्ज RR पाटलांकडे होता उपमुख्यमंत्री असताना. त्यांनी एक निर्णय घेतला स्कॉलरशिपचा आणि सांगितलं आपण 1 वर्ष स्कॉलरशिप करू. तो एक निर्णय आता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 10,000 कोटीच्या पुढे गेलाय. आता ही गव्हर्नमेंटची ती आता स्कॉलरशिप मिळते. मग त्याच्यामध्ये OBC स्कॉलरशिप आहे, समाज कल्याणची स्कॉलरशिप आहे, त्याच्यामध्ये EBC स्कॉलरशिप आहे. हे ज्या काही स्कॉलरशिपचे जे डिसिजन झाले त्याचा फायदा आता थोडा फीमध्ये मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळतोय. त्यानंतर आता तुमची RTE मधली सुद्धा 25% जागा आरक्षित ठेवा. जी गरीब वर्गातली मुलं आहेत त्यांची 17,500 रुपयापर्यंतची फी ही RTE मध्ये त्या ठिकाणी त्या पालकांना त्या ठिकाणी माफ होऊ शकते. अशा काही गोष्टी थोड्याशा झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर आता थोडंसं एज्युकेशनमध्ये 2 खर्च वाढलेत बघा. आता एक फी स्ट्रक्चर हा एक खर्च वाढला आहे, आणि दुसरा म्हणजे हॉस्टेलचा एक खर्च वाढलेला आहे की जो आमच्या विद्यार्थ्यांना परवडत नाही, त्या पालकांना परवडत नाही. तर हॉस्टेलचा भाग जरी समजा काही प्रमाणात सरकारने उचलला, काही चांगल्या चांगल्या अशा जागा आहेत गव्हर्नमेंटच्या, तिथं जर काही हॉस्टेल्स असे बांधले, नो प्रॉफिट नो लॉस बेसवरती काय करायला दिले तर ते होऊ शकतात, काही हरकत नाही.
आणि एज्युकेशनमध्ये थोडंसं काही ग्रँट इन एडचा काही फॉर्म्युला एक्सेप्ट केला तर तो पण होऊ शकतो. आणि म्हणून बजेट करताना मला असं वाटतं की ह्युमन रिसोर्सेस डेव्हलप करण्याकरता आपली प्राधान्य असलं पाहिजे. आपलं प्राधान्य सगळं चाललं इन्फ्रास्ट्रक्चरला, ते पण गरजेचं आहे. मग तुमच्या गावाला जायला जर एक रस्ता चांगला असेल तर 4 रस्त्याची तुम्ही गरज आज आहे, पण लगेच करायची गरज नाही. तुम्ही जा एका रस्त्याने, त्या 3 रस्त्याचे पैसे वाचवा, इकडे HR ला पैसे घालवा. तिथं शेवटी जसं आपण घरामध्ये आर्थिक नियोजन आपण करतो, आपल्याला आपलं नियोजन बदलावं लागतं की आपल्या महिन्याचं उत्पन्न किती आहे, आपला खर्च किती आहे, त्यात बदल काय करायचा आहे. तसं आता आहे. आता मला एक प्रश्न पडला, आपण समृद्धी महामार्ग काढला, 80,000 कोटी गेले. आता शक्तिपीठ महामार्ग काढतो, 1,10,000 कोटी. म्हणजे नागपूर टू गोवा हा मार्ग आहे आता शक्तिपीठ महामार्ग. ठीक आहे. आता हा मिसिंग टनेल काढला, वेल अँड गुड, काळाची गरज होती. ज्या गरजेच्या गोष्टी त्या लगेच करा. बऱ्याच ठिकाणी एअरपोर्ट बांधून ठेवले, आता ते बंद आहेत. हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण मला काय वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर जे आवश्यक आहे, समजा आता मेट्रो आवश्यक आहे. मेट्रोचा कधी सर्वे करणार आहे का नाही आपण? ह्या मेट्रोनी किती लोकांनी प्रवास केला? मेट्रोतनं उतरल्यानंतर तो काय वापरतो? तो काय चालत जातो का? खरं. हे सगळं मला असं वाटतं, कुणी असू द्या, म्हणजे कोणावर टीका नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी, हे जे काही टॉप लेवलला जी ब्युरोक्रेसी बसलेली आहे, एक थिंक टँक पाहिजे ना. आपल्या सरकारचे रिसोर्सेस काय आहेत? आता मी उदाहरण सांगतो, तामिळनाडूमधला ब्युरोक्रेसी सेटअप. मी आता इतका देशामध्ये फिरतो ना, मी म्हणत नाही आपला सेटअप चांगला, आपला पण सेटअप चांगला आहे, आपले पण अधिकारी चांगले आहेत, पण तामिळनाडूचं आज फायनान्शियली जर आपण कंटेंट पाहिला तर ॲज पर माय नॉलेज दॅट इज नंबर 1. कुठली योजना तामिळनाडूमध्ये आणताना ते 10 वेळा विचार करतात. त्यांनी अम्मा कॅन्टीनची योजना आणली, 6 रुपयामध्ये भरपूर जेवण, 20 वर्ष योजना चालली, कुठल्या प्रकारचं ॲलिगेशन नाही, तक्रार नाही, काही नाही. कुणी सामान्य माणूस जाऊ शकतो 6 रुपयामध्ये. पण मला एक सांग, आता मी थोडंसं राजकारणाकडे वळते, कारण तुम्ही सुरुवात केलेलीच आहे. तुम्ही राजकारण येणारच आहे म्हणून. किती वेळ मी थांबवू स्वतःला, कारण कसं आहे ना की इतके मुरलेले राजकारणी आहेत. बरं, इतकं त्यांच्याकडे, बरं तुम्हाला एक सांगते, इतकी वर्ष मी पाहते त्यांना आणि त्यांचं राजकारण बघते. आमच्याकडे ज्या बातम्या नसतात ना, त्याही बातम्या त्यांच्याकडे असतात. पण त्यांचे खुफिया नेटवर्क आहे. आणि म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ता ज्यावेळी ते आले, खरं तर आपला विषय शिक्षणाच्या नव्या दिशा आहे, शिक्षण ह्या विषयावर मी कायम बोलतच असते त्यांच्याकडे. मात्र माझा पहिला प्रश्न त्यांना होता, रिशफल होतंय, कोण जातंय? म्हणजे कारण मला गॅरंटी होती की त्यांच्याकडे असं उत्तर आहे, त्यांच्याकडे माहित्या भरपूर असतात. आणि मला असं वाटतं की हा एक त्यांचा अधिक एक USP आहे की इतकी खुफिया नेटवर्क आहे ना त्यांचं, की त्यांच्याकडे माहिती पोहोचते, ते कुठेही असो. तर हे कसं मॅनेज करता तुम्ही, हा देखील माझा प्रश्न आहे आवर्जून. याला साधं उत्तर आहे, माय डायलॉग इज ऑलवेज अक्रॉस द पार्टी. येस. माझा संवाद हा एका पक्षाची कधीच नसतो, अक्रॉस द पार्टी हा माझा डायलॉग असतो. आणि शेवटी डेमोक्रेसीमध्ये डायलॉग इज इम्पॉर्टंट. तुम्ही जर चांगलं बोलला, तुमचा सगळ्याशी टॉकिंग टर्म चांगले असतील, तर हल्ली काय, मी ह्याचं तोंड बघणार नाही, मी ह्याशी बोलणार सुद्धा नाही, काही दुश्मन आहे का कोण कोणाचं? काही नाही. ज्याचा त्याचा मार्ग आहे, ज्याच्या नशिबात लिहिले त्याला मिळेल, ज्याच्या नशिबात लिहिलंच नसेल तरी कितीही प्रयत्न केला तर मिळणार नाही. त्यामुळं दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण डेमोक्रेसीमध्ये डायलॉग ऑलवेज प्लेज अ मेजर रोल. आणि आपल्याला जर मदत करता येत असेल एखाद्या माणसाला तर मदत केली पाहिजे, का करू नये? खरं. हे खरं माझी कामाची पद्धत आहे. आणि खुनशीपणानं, निगेटिव्ह ह्याचं कसं वाटोळं करायचं, हे करत करत आपलं झालेलं कळत नाही आपल्याला. काही गरजच नाही ना. प्रत्येकाची थिंकिंग प्रोसेस वेगळी असते. पण आज इतकी वर्ष तुम्ही राजकारणात आहात, मला एक सांगा की मी हा प्रश्न दादांना पण विचारला की आता राजकारण ना फार कॉम्पिटेटिव्ह झालंय, असं नाही वाटत का तुम्हाला की आता राजकारणामध्ये नेते सुद्धा पूर्वीचे जसे थोडेसे त्यांना एक वेळ मिळायचा, पण आता त्यांना इतकं बांधून ठेवलेलं जातं की
इतके मतदारसंघ कव्हर करायचं, इतकं हे, म्हणजे इथं पण कॅल्क्युलेशन आणि त्याच्यासाठी म्हणून काही एजन्सीज लावायच्या आणि ते तुमचं मॉनिटरिंग करतात. तर मग आता हा जो पॉलिटिशियनचा रोल बदलला आहे किंवा तो अधिक कॉम्पिटेटिव्ह झाला आहे, एका अर्थानं नक्कीच चांगली गोष्ट आहे. नागरिकांना ज्यांच्याकडून तुम्ही वोट्स घेता, ज्यांच्या नावावर ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत येता, त्यांना तुम्ही अकाउंटेबल आहात म्हणून तुम्ही देता, उत्तरही देता. मात्र हे सगळं करत असताना पॉलिटिशियनचा रोल आणि आता स्ट्रक्चरच पूर्ण बदललं, याकडे कसं पाहता? नाही, आता दुर्दैवानं सगळीकडे आता इव्हेंट मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आलाय आता, आणि प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून केली जाते. पूर्वी आम्ही लहान असताना त्या काळातलं आम्ही पॉलिटिक्स बघितलं, ते डायरेक्ट कनेक्टचं पॉलिटिक्स होतं. माणसं येणं, भेटणं, त्याचं काम सांगणं, ते काम करून घेणं, पुन्हा काम झाल्यानंतर त्यांनी येऊन सांगणं की साहेब तुम्ही जर सांगितलेलं काम झालं बरं का. हा जो कनेक्ट होता, ह्या कनेक्टची जागा इव्हेंट मॅनेजमेंटने घेतली आहे. हा पहिला बदल झाला. दुसरा बदल काय झाला आता, की इलेक्शनच्या संदर्भातला शेवटच्या 15 दिवसामध्ये जे वातावरण असतं, दॅट इज रिझल्ट. आणि तिसरी गोष्ट काय झाली, की पूर्वी त्या काळात 2च पार्ट्या होत्या, 2च पक्ष होते, त्यामुळे ऑप्शन नव्हता लोकांना. म्हणजे पुढाऱ्यांनाही ऑप्शन नव्हता आणि कार्यकर्त्यांना ऑप्शन नव्हता. आता इतके ऑप्शन्स क्रिएट झालेले आहेत, त्यामुळे इनस्टॅबिलिटी बिटवीन द कार्यकर्ताज आणि इनस्टॅबिलिटी बिटवीन द लीडर्स ही आता राजकारणामधली सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण 90% ऑफ द पब्लिक हे सगळं बघत असतं, त्याच्यामध्ये काय बदल नाही आहे, त्याला दोष देण्यात काय अर्थ नाही. हा जो काय सगळा इव्हेंट मॅनेजमेंट कोण करतं, कार्यकर्ता किंवा नेता करतो. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालल्यात सांगतो. तू नाही म्हणला की मी तिकडे चाललो, तो नाही म्हणला की मी तिकडे चाललो. हे कोण चाललंय? वोटर नाही चालला, तर 10% मधला 10% मधला जो भाग आहे, पार्टी वर्कर, कार्यकर्ता आणि नेता. तर ठीक आहे, आता हे काय काळ चालेल, पण पुन्हा एक दिवस असा येईल सांगतो की ज्याचं स्ट्रक्चर बरोबर आहे खाली, स्ट्रक्चर विल क्रिएट द रिझल्ट्स. आय एम टेलिंग यू. कनेक्टिव्हिटी. आणि आता तुम्ही अजून एक बघा, म्हणजे आता आम्ही मंत्री असताना लोक यायची, लहान लहान कामासाठी यायचे. अगदी तिथला एखादा तलाठी असेल, एखादा लाईनमन असेल, एखादा डॉक्टर असेल, ही कामं सांगायची. एखादं तहसील ऑफिसमधलं काम असेल, पोलीस स्टेशनचं एखादं काम असेल, की कधीच व्यक्ती ती सांगेल. हल्ली आता ती कामं सांगायला माणसं येत नाहीत, ते खालच्या खाली ते मॅनेज करून ती काम करायला लागले, कारण त्याला वेळ नाही आता. आणि आता ओव्हरऑल चित्र जर बघितलं आपण पॉलिटिक्समध्ये, तर लोकांचा कन्सेप्ट, तुम्ही आमच्यासाठी किती अवेलेबल आहात, तुम्ही आमच्या इव्हेंटला येता का. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगेल की एखाद्याच्या घरी जर दुर्दैवाने काही दुःखद घटना घडली, माणसं, त्या घरातली माणसं 10-12 दिवस कोणाशी बोलत नव्हती, कारण ती इतकी दुःखात असायची. आता 5 मिनिटामध्ये फोन येतो, अशी अशी घटना घडली, 9 वाजता अंत्यविधी, आपण आलं पाहिजे. इट बिकम्स इव्हेंट. म्हणजे दुःखाची जागा इव्हेंटने घेतली. का आलं पाहिजे, तर तिथं पब्लिक आलेलं असतं. मग हा माणूस आला नाही म्हणजे हा पब्लिक अटेंड करत नाही, झालं. पूर्वीच्या काळामध्ये राज्यकर्ते सांगायचे, तू मला निवडून दिलंय ना, डेव्हलपमेंटचं काम मला करू देतो, काही काम करत बसू मी. आता ती बोलायची सोय नाही. आता अशा बऱ्याच गोष्टी आता घडत चाललेल्या आहेत की त्याच्यामुळं थोडं नाही म्हणलं तरी वोटर पण दिशाहीन झालेला आहे. आणि मग ही कॉक्रोच पार्टीसारखे लोक पुढे येतात. मग सगळी हा क्राय कुठून बाहेर निघणार आता, तर इट बिकम्स ह्या गोष्टी पुढे येतात. तर ह्या खरंच ह्याच्यामध्ये थोडंसं, आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा हा पॉलिटिकल जो डेकोरम आहे ना, हा मेंटेन केला पाहिजे, असं माझं मत आहे. कॉक्रोच पार्टीचा विषय काढलाच आहे तुम्ही, तर त्यावर नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल की त्यांचं जे उपोषण आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे, त्यावर आपलं काय, आपली प्रतिक्रिया आहे किंवा आपल्याला काय वाटतं? नाही, ते आता त्यांनी जो हातात विषय घेतलेला आहे तो म्हणजे नीटचा घेतलेला आहे, करप्शनचा घेतलेला आहे, आणि ज्या इलिगल ॲक्टिव्हिटी चाललेल्या आहेत सगळ्या, तर मला असं वाटतं ह्या थांबल्याच पाहिजे ना.
कोणी असू द्या. हा, दॅट इज नॉट गुड. हेल्दी डेमोक्रेसीमध्ये ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत. तुम्ही 2047ला विकसित भारत ज्यावेळेस आपल्याला करायचा आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, तर त्याच्यात काय अभिप्रीत आहे? तर ह्या सगळ्या सिस्टीम चांगल्या चालाव्यात. त्या चालत नाहीत, कुठेतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून हा अनरेस्ट पुढे येतो. तर त्याचं सरकारने पण गांभीर्याने घ्यावं आणि नेमकं विरोधाकरता विरोध असू नये. म्हणजे आपली देशाची अशी एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो. साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना कराडला घेतलं होतं आणि साहित्य संमेलनाला सगळी मदत सरकार करायचं. यशवंतराव चव्हाण जाऊन मंचकावर बसले. ते साहित्यकांनी सांगितलं, हे मुख्यमंत्र्यांचं व्यासपीठ नाही, आपण कृपया खाली जाऊन बसावं. त्यांनी ती स्वीकारलं आणि नंतर सांगितलं की माझी चूक झाली, हे माझं व्यासपीठ नाही. उदाहरण सांगतो तुम्ही. पण हे मान्य केलं. हा जो उमदेपणा आहे ना, मला असं वाटतं हा आपण स्वीकारला पाहिजे. जिथं करेक्ट आहे ते करेक्ट म्हणलं पाहिजे, जिथं नॉन करेक्ट आहे ते नॉन करेक्ट म्हणलंच पाहिजे. नाहीतर मग एकंदरीत हा सगळा सोशलायझेशन मधला जो भाग आहे, आणि मग आता ह्याचा परिणाम काय व्हायला लागले? चांगली माणसं म्हणायला लागली हे आपलं काम नाही बरं का. आता मग जर चांगलं टॅलेंट, चांगलं गुडविलवाली लोक जर ह्या समाजसेवेपासून जर बाजूला गेली, तर ही डेमोक्रेसी उद्या कोण चालवणार आहे? हे अनेक प्रश्न येणार आहेत भविष्य काळामध्ये. असं वाटतं की हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना अधिक पडलेला आहे तुमच्या बाबतीत. त्यामुळे आमच्याकडे कायम बातम्या येत असतात की तुम्हालाही बोलवलं जातंय, सांगतायत या इकडे या, आणि हेच विचार आणि हेच जे काही आहे ते मदत करा. तर याकडे आपण कसं पाहताय? इथं पॉझिटिव्हली पाहताय का? नाही, मी प्रत्येक गोष्टच पॉझिटिव्ह घेतो ना. मी निगेटिव्ह घेणारा माणूसच नाही आहे सांगतो. त्यामुळे आय विल थिंक एव्हरी थिंग आय टेक इन पॉझिटिव्ह मॅनर ओनली, देन आय विल डिसाईड. बरं, तुमचा पक्ष सुद्धा आता असा आहे की कुठल्या बाजूनं जाईल ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. एक ज्येष्ठ नेते किंवा इतके अनुभवी नेते, माजी मंत्री म्हणून तुम्ही कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला की कुठं साधारणतः गेलं पाहिजे जेव्हा ज्यातनं बदल होईल? मी तुम्हाला एक सांगू का, राजकारणामध्ये कोणाची ताकद कमी आहे, कोणाची ताकद जास्त आहे, हे काही ते परमनंट नसतं. राजकारणामध्ये एकच गोष्ट परमनंट आहे, एखादा नेता, एखादा प्रमुख दुर्दैवाने वर गेला तर त्याचं राजकारण संपतं, का तो अस्तित्वात नसतो. म्हणून इंडियन पॉलिटिक्समध्ये एनिथिंग कॅन हॅपन ॲट एनी टाईम सांगतो. हा, त्यामुळे असं आपण काय गृहीत धरायचं काही कारण नाही. ठीक आहे, आताची राजकीय परिस्थिती अशी आहे, ते होत राहणार, त्या गोष्टी होतील. पण लोकांसाठी आपण काम करायचं आहे, लोकांच्या मध्ये आपण राहायचं आणि काम करत राहायचं, हे उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करतोय. बरं, एक जाता जाता मला एक छोटासा रॅपिड फायर पण घ्यायचा आहे, अगदी थोडक्यात. पुणे म्हटल्यावर काय, एका शब्दात काय सांगाल? पुणे सांस्कृतिक शहर. नेतृत्व की व्यवस्थापन, कशात जीव रमतो? नेतृत्व. डिजिटल पुस्तकं वाचता की पानं हातात घेऊन पुस्तक वाचणं किंवा ॲक्च्युअल पुस्तक हातात घेऊन वाचणं आवडतं? ॲक्च्युअल पुस्तक हातात घेऊन वाचण्याला जो आनंद आहे तो डिजिटलमध्ये नाही आहे. म्हणजे त्यांनी जसं म्हटलं सुरुवातीला की काही परंपरा ज्या आहेत ते आपण जपल्या पाहिजेत, तर तो जो फील आहे तो देखील आपण जपणं आवश्यक आहे. ग्रामीण भारत की विकसित भारत? विकसित भारत. एक सवय जी प्रत्येक तरुणानं अंगीकारावी असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक विद्यार्थ्यानं, तरुणानं स्वतःशी प्रामाणिक राहावं. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा? माझे आई वडील. आजही वारंवार वाचावंसं वाटतं असं एखादं पुस्तक? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. बर. एक नेता ज्याच्याकडून आपण सर्वाधिक प्रेरणा घेतली? आता एकच नेता सांगायचा. स्वर्गीय विलासराव देशमुख. बर. एक निर्णय जो पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर नक्की घ्याल?
असा एखादा निर्णय जो राहून गेलाय आणि ज्याचं शल्य वाटतं की अरे हा त्याच्यावर काम करायचं राहून गेलं? एक जो सामान्य माणूस असतो ना, त्या सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे जे करणं शक्य होईल, त्यातले काही निर्णय राहून गेले दुर्दैवानं, ते बरेच निर्णय आहेत, परंतु निर्णय हा शेवटच्या माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत असावा. त्याची पूर्तता करण्याचा निर्णय हा माझा आवडता निर्णय. फार कसं चपखल उत्तर दिलेलं आहे त्यांनी पुणेकर म्हणून. राजकारणामधला सर्वात महत्वाचा गुण तुम्हाला काय वाटतो? म्हणजे राजकारण्यांमध्ये हा गुण असलाच पाहिजे. संयम आणि कमी बोलणं. बर बर बर. AI की मानवी बुद्धिमत्ता? दोन्हीचं कॉम्बिनेशन गरजेचं आहे, पण पहिल्यांदा मानवी बुद्धिमत्ता आवश्यक आहे, त्याच्यानंतर AI. भारत 2047 साली कसा असेल? सगळ्या जगामध्ये उंच शिखरावर असला पाहिजे. शिक्षणातला एक बदल जो तातडीने व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? सरकारचं कमीत कमी नियंत्रण. आपण जर एक दिवस शिक्षण मंत्री असाल तर पहिला कुठला निर्णय घ्याल? कुठलाच निर्णय बदलणार नाही, जे चाललंय ते व्यवस्थित करणार. नाही तर शिक्षण मंत्री बदलला की निर्णय बदलतो, आणि तो बदलला की पुन्हा दुसरा निर्णय बदलतो. हा त्याचं नुकसान विद्यार्थ्यांचं होतं. हा खरं. आपल्या जीवनाचं ब्रीदवाक्य? कष्ट करणे, आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदी राहणे, काल काय झाले ते विसरून जाणे, उद्याचा विचार करणे. खरं. आणि तरुणांना एका वाक्यात काय संदेश द्याल आजच्या पिढीला? आई वडिलाची सेवा करा. वा, अतिशय अमूल्य असा संदेश हा आहे, आणि याची नितांत आवश्यकता देखील आहे. आपल्याला आत्ताच्या काही उदाहरणांवरून सतत जाणवतं आहे ते, ज्या पद्धतीनं काही घटना घडत आहेत, पुण्यातही घडल्या आहेत, महाराष्ट्रातल्या विविध भागात घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी कौटुंबिक स्वास्थ्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की खरं तर खूप प्रश्न आहेत विचारण्यासारखे. अनेक फार उत्सुकतेनं माझ्याकडे बघतायत की कदाचित मी त्यांना संधी देईन. तर जर ह्यांची परमिशन असेल हर्षवर्धन पाटीलजींची, तर मी एखाद दोन प्रश्न आपण ऑडियन्समधले दोन प्रश्न घेऊया. माईक येण्याच्या आधी हात आणि माणूस उभा राहिलाय, म्हणजे किती उत्सुकता आहे बघा तुमच्याशी संवाद साधण्याची. जय शिवराय. मी अनिकेत देशमाने, पुण्यात महाराष्ट्र विद्यार्थी संघटना म्हणून प्रतिनिधित्व करतो. विद्यार्थ्यांसाठी कुठलेही त्यांचे प्रॉब्लेम असेल लढत असतो. साहेब, तुम्ही राजकारणात, आम्ही तुमचं राजकारण पाहिलं, मी 90चं आहे, त्यामुळे तुमचं राजकारण मी जवळनं पाहिलं. आज महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचं म्हणजे काल परवा जे आपण बघितलं, MPSCच्या परीक्षेत जी ऑफलाईन परीक्षा होती ती ऑनलाईन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांना विश्वासात घेतलं नाही. TATचा पेपर जो फुटला, ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. ह्याबद्दल आपल्याकडनं जरा थोडं जाणून घ्यायचं सर, की तुम्हाला आत्ता नेमकं काय वाटतंय? तुमचा प्रश्न फार वेग आहे, त्यात एकच उत्तर आहे फक्त, की आत्ता चाललेली जी काही सध्याची काही परिस्थिती आहे ती सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यातनं तातडीनं मार्ग काढला पाहिजे. कारण एक विषय नाही आहे, स्पर्धात्मक परीक्षेचा अनेक विषय आहेत. मला वाटतं याच्यावर राज्याच्या प्रमुखांनीच तातडीनं लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे. आणि मार्ग निघत नसेल तर सर्वपक्षीय बैठक बोलवून ह्या विषयावर चर्चा करून सोल्युशन काढलं पाहिजे. एक छोटा तरुण कार्यकर्ता आहे तुमचा, तो काहीतरी विचारतोय. बोल, नाव सांग. धीरज नागनाथ सर्वदे, गाव मुडवी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. सर, माझा प्रश्न आहे की आत्ताच पेपर सगळे फुटतात, नीटचे पेपर फुटले, त्यानंतर बाकीचे सगळे पेपर फुटलेत. तर आता भविष्यात आमचं पेपर फुटल्यावर आम्ही काय करायचं हे विचार करून मला वाटतं या सगळ्या तुमच्या चर्चासत्रामध्ये ह्याचाच फक्त बाईट दाखवा तुम्ही. ते पेपर फुटी म्हणजे नव्या पिढीचं भविष्यच फुटल्यासारखं वाटायला लागलं आता मला. हा त्यामुळं याचा विचार गांभीर्यानं मला असं वाटतं ह्या चर्चेच्या माध्यमातून
आपण पण योग्य ठिकाणी पोचवावा एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे आता. नक्कीच नक्कीच माध्यम म्हणून आम्ही नक्कीच हा जो संदेश आहे तुमचा तो सरकारपर्यंत नक्की पोहोचवू, राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवू आणि यातून काही सकारात्मक बदल कसा घडेल याकडे खरं तर आमच्या सगळ्यांचाच दृष्टिकोन आहे आणि त्या निमित्तानं या चर्चासत्राचं खरं तर आयोजन आम्ही केलेलं आहे आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून इथं आलात, आम्हाला वेळ दिलात आणि भरभरून प्रश्नांना उत्तरं दिलीत. त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. खरं तर विचारण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जसं मी मगाशी पण म्हटलं की त्यांचं एक स्वतःचं नेटवर्क आहे, जे काम करत राहतं आणि त्यांच्याकडे अनेक माहित्या असतात. त्यामुळे वेळोवेळी आम्ही तुम्हाला नक्की संपर्क साधू आणि मला असं वाटतं की पुढच्या शिक्षणाच्या या कॉन्क्लेव्हमध्ये आपण नवीन काही बदल शिक्षण संस्थेमध्ये घडलेला आहे अशी याची प्रचिती घेऊनच एखादा कार्यक्रम करू. इतका आपण त्याचा माध्यम म्हणून आम्ही नक्की पाठपुरावा करू असं आज नक्की सांगते.